श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. उद्या गुरुवारी आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. दत्त जयंती हा भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि तो मार्गशीर्ष पौर्णिमेला येतो. या दिवशी पहाटे पवित्र नदीमध्ये स्नान करणे, उपवास करणे, दत्तात्रयांची पूजा करणे यासारखे विधी केले जातात. हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला सर्वत्र दत्त जन्म उत्सव साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी दैत्य आणि आसुरी शक्ती वाढल्या होत्या. त्यांना नष्ट करण्यासाठी दत्तात्रयांनी अवतार घेतला असे म्हटले जाते. म्हणूनच भक्तांनो, या दिवशी आपल्याला जे काही सेवा करणे शक्य आहे त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दत्तगुरूंचा जो आवडता प्रसाद आहे तोही करायचा आहे व त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर पहा भक्तांनो, 4 डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात दत्तात्रयांसाठी हाच नैवेद्य करायचा आहे. कारण हा नैवेद्य दत्तात्रयांना आवडीचा नैवेद्य आहे. आवडीचा नैवेद्य म्हणजे काय तर पहा भक्तांनो, जर स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी असाल तर तुमच्या घरात स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो किंवा दत्तांचा फोटो मूर्ती असेलच. तर तुम्ही हा नैवेद्य करून स्वामींना दाखवला तरी तो दत्तांपर्यंत पोचतो आणि दत्त महाराजांना दाखवला तरी तो चालतो. कारण स्वामी सुद्धा दत्त महाराजांचे अवतार आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी नैवेद्य दाखवावा जो दत्त महाराजापर्यंत पोचतो. तर 4 डिसेंबरला स्वामी सेवेकऱ्यांसाठी, स्वामी भक्तांसाठी, दत्त महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे. या दिवशी तुम्ही सेवा करा, मंत्र जप करा. त्यासोबत या दिवशी तुम्ही सकाळी संध्याकाळी नैवेद्य करून स्वामींना किंवा दत्तगुरूंना दाखवू शकता. हा दिवस गुरुवारचा आहे, त्यामुळे बऱ्याचशाच लोकांचा या दिवशी उपवास असणार आहे. मार्गशीर्षचा गुरुवार आहे, त्यामुळे महिलांचा देखील या दिवशी उपवास असणार आहे. तरीही रात्री हा स्वयंपाक करायचा आहे. दत्त महाराजांना किंवा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरच तुम्ही उपवास सोडावा. आता नैवेद्यात दत्त महाराजांना काय अर्पण करायचे आहे तर दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे दूध भात. हा सुद्धा दत्त महाराजांचा आवडता. त्यासोबत तुम्ही त्या दिवशी नैवेद्यामध्ये खीर करू शकता. आता ही खीर तांदळाचीच असायला पाहिजे, कारण तांदळाची खीर दत्तात्रयांना अतिशय प्रिय आहे. गव्हाच्या पिठाचा शिरा दत्तात्रयांना खूप आवडतो. त्यासोबत राजगिऱ्याची भाजी सुद्धा दत्त महाराजांना आवडतात. सोबत पुरणपोळी सुद्धा दत्त महाराजांना आवडते. आता सगळे पदार्थ केले तरी उत्तमच. सगळे जमणार नसतील तर तुम्ही 1-2 पदार्थ करू शकता. जसं की तांदळाची खीर, पुरणपोळी, भाजी चपाती, गव्हाच्या पिठाचा शिरा, दूध भात, भजी, मोदक, गोड साखर टाकलेली पोळी असे पदार्थ दत्त महाराजांना आवडतात, स्वामींना आवडतात. तर तुम्ही हा नैवेद्य करा. दत्त महाराज आणि स्वामींना नक्कीच तुम्ही नैवेद्य दाखवा. भक्तांनो, माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.